श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम द्राम चिरंजीवीने नमः. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माघ कृष्ण प्रतिपदा म्हणजेच गुरु प्रतिपदा एक अत्यंत महत्त्वाची तिथी आणि या तिथीला आपल्याला गुरुदेव दत्तांची सेवा करायची आहे. 25 फेब्रुवारी रोजी गुरु प्रतिपदा आपण साजरी करणार आहोत. दत्त भक्तांनी, स्वामी भक्तांनी गुरु प्रतिपदेच्या दिवशी काय सेवा करावी, कोणते स्तोत्र पठण करावे, कोणती मंत्र साधना करावी, हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. चॅनलवर आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आपला जो मार्ग आहे स्वामी सेवेचा मार्ग, याचं मूळ अधिष्ठान आहे श्री दत्त महाराज. आपला धर्म, आपली संस्कृती टिकवण्यासाठी, लोकांच्या भक्तांच्या कल्याणासाठी, त्यांचं दुःख दूर करण्यासाठी, भटकलेल्यांना योग्य मार्गाला आणण्यासाठी गुरुदेव दत्त महाराजांनी अनेक अवतार घेतले. श्री गुरुदेव दत्त, श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती आणि त्यानंतर अक्कलकोटचे स्वामी महाराज अशी ही अवतार परंपरा आहे. दत्त महाराजांनी आपल्या नृसिंह सरस्वती अवतारामध्ये दीनदलितांच्या उद्धारासाठी भ्रमंती करून गाणगापूर घडवलं आणि या गाणगापुरात आपल्या स्वतःच्या पादुका त्यांनी ठेवल्या, ज्या आजही भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात. गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण आपण सर्वांनी केलं असेल. या ग्रंथामध्ये नृसिंह सरस्वती यांच्याच चरित्राचं वर्णन आलं आहे. काळानुसार भक्तांचं रक्षण करण्यासाठी आणखी एका वेगळ्या साध्याची किंवा अवताराची गरज आहे हे ओळखून नृसिंह सरस्वती हे गुरु प्रतिपदा या तिथीला कर्दळी वनामध्ये गुप्त झाले आणि गुप्त रूपानं संचार करून 140 वर्षांनी पुन्हा स्वामी समर्थ महाराजांच्या रूपात प्रकट झाले. गुरुचरित्र ग्रंथामध्ये वर्णन आलं आहे, आम्ही जातो शैल पर्वती, गुप्त होऊ मल्लिकार्जुनी. मल्लिकार्जुन हे जे ज्योतिर्लिंग आहे, या ठिकाणी गुप्त स्वरूपात नृसिंह सरस्वती यांनी वास केला आणि मठी ठेवी तो निर्गुण पादुका, पुरवतील तुमच्या मनोकामना. गुप्त जरी झाले तरी देखील गाणगापूर या ठिकाणी त्यांनी आपल्या दिव्य पादुका ठेवल्या, ज्या आजही दत्त भक्तांच्या मनोकामना निव्वळ मात्र दर्शनानं पूर्ण करतात. म्हणजेच आजही आपल्या पादुकांच्या स्वरूपात नृसिंह सरस्वती हे गाणगापूर येथे वास करतात. नृसिंह सरस्वती हा अवतार संपवण्याचा दिवस म्हणजे गुरुप्रतिपदा आणि म्हणूनच या दिव्य तिथीला आपल्याला दत्त महाराजांच्या, स्वामी महाराजांच्या काही सेवा करायच्या आहे. गुरुप्रतिपदेच्या दिवशी म्हणजेच 25 फेब्रुवारी रोजी सकाळी लवकर उठा, स्नान संध्या करावी, शुचिर्भूत व्हायचं, आपलं देवघर स्वच्छ करायचं, देवघराजवळची जागा स्वच्छ करा, त्या ठिकाणी संपूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं, एखादा चौरंग घ्यायचा, त्यावरती स्वच्छ पिवळं किंवा कुठल्याही रंगाचं मात्र स्वच्छ वस्त्र असावं, ते वस्त्र अंथरायचं. दत्त महाराजांचा, स्वामी महाराजांचा फोटो जर आपल्याकडे असेल किंवा नवनाथांचा फोटो असेल, दत्त संप्रदायातील कुठलाही फोटो नरसिंह सरस्वतींचा असेल तो देखील मांडावा. शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा, दिव्याचं पूजन करायचं. गणपती बाप्पाची मूर्ती घ्यायची, या मूर्तीला स्नान संध्या करायची, त्यांना देखील चौरंगावर स्थापित करायचं, गंधाक्षता फुलं वाहून त्यांची पूजा करायची. आपल्या देवघरामध्ये जर स्वामी महाराजांची, दत्त महाराजांची मूर्ती असेल, या दोन्ही मूर्ती प्रथम तामणामध्ये घ्यायच्या, त्यांना पंचामृताने, शुद्ध जलाने स्नान घालायचं, पुरुष सूक्ताचं पठण करून दत्त महाराजांना, स्वामी महाराजांना अभिषेक नक्की करावा. अभिषेक झाल्यानंतर दोन्ही मूर्ती स्वच्छ पुसून घ्या. चौरंगावरती थोडेसे तांदूळ ठेवून त्या ठिकाणी दत्त महाराजांची, स्वामी महाराजांची मूर्ती स्थापित करायची, त्यांना गंध लावायचं, अक्षता लावायच्या. पिवळी फुले जर या दिवशी मिळाली, आवर्जून दत्त महाराजांना, स्वामी महाराजांना अवश्य व्हावीत. तसंच दत्त महाराजांना आणि स्वामींना भस्म अतिशय प्रिय आहे, म्हणून भस्म त्यांना जरूर लावा. भस्म उपलब्ध नाही झालं तर आपल्याकडे जी उदी असते किंवा अंगारा असतो तो लावायचा. यानंतर दत्त महाराजांना आणि स्वामी महाराजांना या दिवशी विशिष्ट नैवेद्य आपण जरूर दाखवा. पुरणपोळीचा किंवा बेसनाचे लाडू हे महाराजांना प्रिय आहेत, म्हणून याचा नैवेद्य दाखवायचा. नाही शक्य झाल्यास कुठल्याही गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवा. यानंतर दत्त महाराजांची आरती करा. प्रथम गणपती बाप्पाची, नंतर देवीची आरती, दत्त महाराजांची आणि नंतर स्वामींची आरती. आपल्याला जर नृसिंह सरस्वती यांची आरती येत असेल नक्की करावी. ही संपूर्ण सेवा आपण सकाळी करू शकता, संध्याकाळी देखील करू शकता, काही अडचण नाही. दिवसभरात आपल्याला काही सेवा करायच्या आहेत, त्यामध्ये प्रामुख्यानं गुरुचरित्राचं पारायण आपण सर्वांनी केलं असेल. गुरुचरित्रातील 51वा अध्याय किंवा 52वा अध्याय आणि 53वा अध्याय हे तीनही अध्याय आपण पठण करावेत. आपल्याकडे जर नवनाथ भक्तिसार ग्रंथ असेल त्यातील 40वा अध्याय या दिवशी आपण अवश्य पठण करा. दत्त महाराजांचं कुठलंही स्तोत्र
दत्त बावन्नी असेल, घोर कष्टोद्धरण स्तोत्र असेल, कुठलंही दत्त महाराजांचं स्तोत्र या दिवशी मनोभावे पठण करा. आपल्याला शक्य झालं संक्षिप्त गुरुचरित्राचं पठण देखील आपण करू शकतो. या दिवशी कोणती मंत्रसाधना करायची? या दिवशी स्वामी महाराजांचा श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र 108 वेळा पठण करायचा, म्हणजेच एक माळ पठण करायचा. दत्त महाराजांचा मंत्र ओम द्राम चिरंजीविने नमः या मंत्राचं 108 वेळा पठण करा. गुरुचा मंत्र ओम श्री गुरुवे नमः या मंत्राचं पठण करा. आपल्या कुलदेवतेचा मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडा विच्चे नमः या मंत्राचं म्हणजेच 99 मंत्राचं पठण करावं. यातील जी जी सेवा आपल्याला शक्य होईल मनोभावे करा. ही सेवा सुरू असताना एक काळजी घ्या, या दिवशी ब्रह्मचर्य पाळावं. या दिवशी ब्रह्मचर्य पाळायचं, मांसाहार करायचा नाही. तामसी जो आहार असतो, लसूण कांदा इत्यादी जे पदार्थ असतात ते टाळायचे. आपल्यावरती एखादं संकट असेल, गंडांतर असेल, आपत्ती समस्या असेल तर संकल्प करून आपण या दिवशी दत्तमंत्र किंवा स्वामींचा मंत्र किंवा स्वामीचरित्राचं पारायण, गुरुचरित्राचं जे आपल्याला शक्य होईल अध्याय असतील किंवा गुरुचरित्राचं पारायण देखील आपण या दिवसापासून सुरू करू शकता. संकल्प करून या दिवशी आपण दत्त महाराजांची कुठलीही जर सेवा केली तर ती फळाला येईल. कुठलीही सेवा करा, आपली इच्छित मनोकामना नक्की पूर्ण होईल. किंवा एखादं संकट असेल, अशक्य वाटत असेल, परंतु त्याचं निवारण झाल्याशिवाय राहणार नाही, एवढी दत्तभक्तीमध्ये शक्ती असते. विशिष्ट तिथीचं महत्त्व असतं. गुरुप्रतिपदा असेल, गुरुपौर्णिमा असेल किंवा दत्तजयंती असेल, स्वामी जयंती असेल, या तिथीला दत्त तत्व जागृत झालेलं असतं. आणि अशा वेळेला जर आपण दत्त महाराजांची, स्वामी महाराजांची मनोभावे सेवा जर केली तर 100% ती सेवा यशस्वी होते, फळाला जाते. गुरुदेव दत्तांच्या भक्तीनं भक्त जो असतो हा दत्तगुरूंच्या जवळ जातो आणि मनपूर्वक त्यांचा मंत्र किंवा स्तोत्र जर आपण पठण केलं, आपली आपोआपच आध्यात्मिक प्रगती होते. उपासना मार्गातील जे अडथळे असतात ते दूर होतात, आपला सर्वांगीण विकास होतो आणि मग अडीअडचणी संकटाच्या वेळेला आपण दृढ असतो, आपल्याला भीती वाटत नाही आणि मग मार्ग सुचण्यासाठी आपण स्वतःच प्रयत्न करतो. आपल्या जवळपास स्वामी महाराजांचा मठ असेल किंवा दिंडोरी प्रणित स्वामी दरबार असेल किंवा दत्त मंदिर असेल, त्या ठिकाणी जाऊन आवर्जून या दिवशी आपण दर्शन नक्की घ्या. त्या ठिकाणी पिवळी फुले व्हावीत, दत्त महाराजांना गूळ आणि हरभऱ्याची डाळ अर्पण करावी. तर अशा पद्धतीनं 25 फेब्रुवारी रोजी गुरुप्रतिपदेच्या दिवशी आपण दत्त महाराजांची, स्वामी महाराजांची ही सर्व सेवा अवश्य करावी. यथाशक्ती करा, मनोभावे करा. दत्त महाराजांची कृपादृष्टी आपल्याला प्राप्त होईल, त्यांचा आशीर्वाद सदैव आपल्या सर्वांच्या पाठीशी असेल, हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. माहिती आवडली असेल जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचवा. काही अडीअडचणी असतील, शंका असतील, नक्की विचाराव्यात. चॅनल सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम द्राम चिरंजीविने नमः.